कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये एक अभूतपूर्व निकाल झालेला आपण पाहिला. जे वक्तव्य मी 1 महिन्यापूर्वी केलं होतं की कोल्हापूरमध्ये 10-0 हा स्कोर राहील, तोच निकाल कोल्हापूरकरांनी दिलेला आहे. मी सर्व कोल्हापूरकरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल, प्रधानमंत्री मोदीजींनी जो नारा दिला होता, हम एक है तो सेफ है, आणि योगीजींनी जो नारा दिला होता, बटोगे तो कटोगे, यातून हिंदुत्वाचा टक्का वाढलेला आपल्या या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना, विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना खूप लोकप्रिय झाली आणि महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद आमच्या तिन्ही नेत्यांना दिले. त्यामुळे हा निकाल आपल्याला पाहायला मिळाला. आज कोल्हापुरात निवडून आलेले 10च्या 10 सन्मान्य आमदारांना मुंबईला नेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी विशेष विमान इथं पाठवलेलं आहे. आणि या सर्व सदस्यांना घेऊन मुंबईला येण्याची जबाबदारी माझ्यावरती आणि आमचे लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली आहे. आम्ही आता सगळे मुंबईला निघणार आहोत. दुपारी 4-5 वाजता या सर्व विधानसभा सदस्यांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आमचे तिन्ही नेते जे आहेत ते त्या लोकांना मार्गदर्शन करतील असं अपेक्षित आहे. उद्या खरं तर मुख्यमंत्रीपदाची शपथ होण्याची शक्यता आहे. काय नेमकं खलबतं सुरू आहे? कोण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहे? उद्या CM DCM शपथविधी होईल असं अपेक्षित आहे. आता कोण होईल हे वरिष्ठ तिन्ही नेते बसून ठरवतील, परंतु भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा आहे की आमचे नेते सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी अपेक्षा आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला असणार आहे की आणखी काय? या बाबतीत अजून काहीच सांगता येत नाही. हा सर्वस्वी निर्णय वरिष्ठांचा आहे. मोदीजी यामध्ये असतील, अमित शहा जे असतील, JP नड्डा जे असतील, हे सगळे नेते आणि महाराष्ट्रातले हे तिन्ही नेते बसून हा निर्णय घेतील असं मला वाटतं. खरं तर या सर्वांमध्ये निवडणुकीमध्ये RSS ची भूमिका एक महत्वाची होती. पडद्यामागचे जे काय सूत्र आली ती RSS बद्दल आली. काय सांगाल खरं तर RSSच्या भूमिकेबद्दल आणि कामकाज? संघाचं काम खूप मोठं आहे आणि अगदी ग्रासरूट पर्यंत काम आहे. हरियाणाची निवडणूक असो किंवा महाराष्ट्राची निवडणूक असो, या दोन्ही निवडणुकामध्ये संघाच्या सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि सर्व शाखांनी खूप प्रभावीपणानं काम केलेलं आहे. लोकसभेमध्ये जो खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता किंवा राहुल गांधीजींनी जे खोटी आश्वासनं दिली होती ती सगळी पुसून काढण्याचं काम संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं असं माझं मत आहे. खूप मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या बैठका घेऊन त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं आणि त्याचंच या निकालामध्ये यश मिळतेला आपल्याला पाहायला मिळतंय. महायुतीला जिल्ह्यातील मतदारांनी भरभरून दिलं. आता कोल्हापूर जिल्ह्यात किती मंत्रीपद येतील अशी अपेक्षा? ज्या अपेक्षेनं कोल्हापूरकरांनी इथनं उमेदवार निवडून दिलेले आहेत त्यामध्ये कोल्हापूरला 3 ते 4 मंत्रिपद मिळायला पाहिजेत अशी माझी धारणा आहे. खरं तर राज्यामध्ये हाफ सेंचुरी देखील महाविकास आघाडीला गाठता आली नाही. काय कसं बघताय त्यांच्या परफॉर्मन्सकडे? कारण की अनेक दिग्गज नेते येऊन येथे प्रचार करून गेले. महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला वाटतं इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की 50 पर्यंत सुद्धा सर्व तिन्ही पक्ष मिळून एकत्रित 50 सुद्धा स्कोर करू शकले नाहीत, 50 आमदार गाठू शकले नाहीत. आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेता होणार का किंवा कसा होईल, त्याचे टेक्निकल किंवा लिगल प्रक्रिया काय असेल हा खरं म्हणजे आता चर्चेचा विषय आहे. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनं पूर्णपणानं विकासाला साथ दिलेले आणि विकास करणारी महायुती असल्यामुळे त्यांच्या पाठीशी उभं राहिले. या विरोधात महाविकास आघाडीनं फक्त खोटा प्रचार, खोटा नरेटिव्ह सेट करणे, खालच्या पातळीवर टीका करणे, गद्दार खोके असले लोकांना हे त्यांची वक्तव्य होती ती लोकांच्या मनाला पटली नाहीत आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. भविष्यात काय होईल ते आपल्याला आता पाहावं लागेल. आमदार झाले, पत्रकार परिषद घेत आहेत 11 वाजता. त्यांची पत्रकार परिषद झाल्यावर उत्तर देऊ. आता काय सांगणार, ते काय बोलतात ते ऐकूया आणि मग बोलूया त्याच्यावर. अमल माडेक आता आमदार झालेले आहेत. मंत्रिपदासाठी आपण प्रयत्न करत आहात का? कशा पद्धतीने? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार नव्हता. आज मात्र 2 आमदार इकडून निवडून आलेले आहेत. कोल्हापूरला यापूर्वीच्या इतिहासात कधीही भारतीय जनता पार्टीचं मंत्रिपद कोल्हापूरला कधी मिळालेलं नाही. त्यामुळे स्वाभाविकपणानं आम्ही पूर्ण ताकदीनं कोल्हापूरला भाजपला मंत्रिपद मिळावं यासाठी ताकदीनं मी प्रयत्न करणार आहे. काल महायुतीच्या विजयानंतर सोशल मीडियावरती आता गोकुळ उरले असं कॅम्पेनिंग सुरू करण्यात आलं. नेमकं काय यात संकेत आहे? ही वस्तुस्थिती आहे. सतेज पाटील यांच्याबद्दल मी अनेक वेळा सांगत आलेलो आहे की त्यांनी आपल्या काळ्या पैशातून सत्ता मिळवायची, पुन्हा सत्तेतून भ्रष्टाचार करून आणखीन पैसा मिळवायचा, त्यातून आणखीन सत्ता मिळवायच्या, हे ते त्यांचं कारस्थान होतं. हे आता कोल्हापूरकरांनी ओळखलेलं आहे. गोकुळमध्ये सुद्धा काहीशी अवस्था तशीच आहे.
गोकुळबद्दल मी नेहमी सांगत आलेलो आहे की ज्यावेळी महाडिक साहेबांच्या ताब्यामध्ये गोकुळची सत्ता होती, 500-600 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या, त्या आता अगदी 100-150 कोटीवर आलेले आहेत. कुठे गेले हे पैसे? त्याचबरोबर दूध उत्पादकांचं प्रचंड आणि अतोनात हाल सुरू आहे. कालचेच पेपर जर तुम्ही वाचले असतील तर गोकुळनं आणि काही खाजगी संघांनी 3 रुपये लिटरला दर कमी केलेला आहे आणि दूध उत्पादक आधीच पिचलेला आहे किंवा हा शेतकरी जो आहे तो आधीच अडचणीत आहे. त्यात ह्यांनी हा सरकारचा निर्णय नाही आहे, हा ह्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. तर असले निर्णय घेऊन दूध उत्पादकांना आणखीन अडचणीत आणणारे या गोकुळमध्ये बरंच अलबेल आहे, म्हणजे काळबेर आहे आणि म्हणून त्यामध्ये सत्तांतर होणं गरजेचं आहे. आज महायुती म्हणून आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना ही एक शिखर संस्था शेतकऱ्यांची आहे, ती चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे, भ्रष्टाचारमुक्त चालली पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न असणार आणि म्हणून त्यामध्ये सत्तांतर निश्चित होणार. निवडून आलेला आहात, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे पहिली? आज चंदगड विधानसभा मध्ये अपक्ष म्हणून 2019ला आपण निवडणूक उभे होतो. त्यावेळी एक थोडक्या मताने पराभव झाला होता आणि पराभवाला न खचता मी सातत्याने मतदारसंघामध्ये ठाण म्हणून होतो आणि आदरणीय आमचे नेते, आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी कोणतेही पद नसते वेळी 310 गावापैकी 150 गावामध्ये आपण निधी दिला. 103 कोटीचा निधी, काजू बोर्डाचे 1400 कोटीचा निधी, हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणाला शक्य नाही झालं तर तो निधी सरकारने विश्वास दाखवला आणि आदरणीय खास करून एकनाथ शिंदे साहेब सेम म्हणून जे त्यांचं काम होतं त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली. आज नगरपंचायतला प्रचंड असा निधी दिला. लाडक्या बहिणींच्या योजना या 2 जोडींनी खूप अतिशय प्रभावशाली महाराष्ट्रामध्ये राबवला. मग एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी लाडकी बहीण योजना, याचा इफेक्ट खूप मोठा झाला आणि त्या बहिणी पण ते विश्वास दाखवला आणि ह्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हा एक प्रयोग म्हणता येणार नाही की आशीर्वाद सांगता येईल. जय जवान जय किसान मेळावा या निमित्ताने जे सैनिक बांधवांनी देशाच्या सीमेचं रक्षण करून देश सेवा बजावून आज रिटायरमेंटच्या काळामध्ये आपण गावी राहतात, तर ते पण शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. आमच्याकडे 99% भाग शेतकऱ्यांचा आहे आणि ती जय जवान जय किसान ती आमची एक सफल सभा झाली आणि एक सफल योजना झाली आणि त्या माध्यमातून त्या जवानांचा आशीर्वाद आणि निवडणूक खास करून म्हणजे त्या विजय अपक्ष म्हणून निवडून आलेला आहात, उत्सुकता लागली आहे, नेमकं कुणाला पाठिंबा देणार? आमच्या रक्तात भाजप आहे. भारतीय जनता पक्षावर विचार पण नाही करू शकत, कारण भारतीय जनता पक्षाचा न्यायालयाच होता, युती धर्म पाळला, त्यांनी त्याला तिकीट दिलं. कारण मला माझ्या कामावरती, क्षमतेवरती विश्वास होता आणि मी त्या ताकदीवरती आणि भाजपचे सर्वच कार्यकर्ते, सर्व सहकारी, आमच्या युवा वर्ग आणि महिला वर्ग आणि खास करून सांगायला लागेल की ही लढाई कुठल्या नेत्याच्या हातामध्ये नव्हती, ही लढाई जनतेने हातामध्ये घेतली होती. मुंबईकर, रायगडकर यांचे इतर बाहेरगावी जे नोकरीनिमित्त होते, 10,000च्या वरती ते लोकांनी त्यांचं मतदान आणि युवाचं मतदान आणि लाडक्या बहिणींचं मतदान, सैनिकांचं मतदान परिवारचं, हा मोठा इफेक्ट झाला आणि खूप मोठा विजय त्यांनी आपल्याला देऊन गेले. काल जी एक घटना घडली त्यामुळे तुमची तब्येत आता कशी आहे, तिथं उपस्थित असलेल्यांची तब्येत कशी आहे? नाही, त्यांच्या आता बघू, त्यांना हॉस्पिटलला पहिला बघायला गेलो म्हणून एअरपोर्टला उशीर झाला. दोन्ही बहिणींची तब्येत चांगली आहे आणि आमच्या एका पुतण्याची पण तब्येत चांगली आहे आणि एकाची म्हणजे व्यवस्थित आहे सर्व. तुम्ही पण जखमी हा थोडा झाला आहे, थोडं चेहऱ्याला लागलं, खरं व्यवस्थित आहे, बोलतो. खाली तर शेवटच्या पर्यंत करवेरचा निकाल अगदी अटीतटीची ही लढत झाली, त्यात देखील बाजी मारली. काय नाही काय, ही आतापर्यंतची 4थी निवडणूक आहे. आमच्या या मतदारसंघातल्या निवडणूक आहे शेवटच्या लढतीपर्यंत जात असतात आणि त्याचं कुठं बरोबर गणित घाले आणि कुठं बरोबर कमी जादा करायचं, फक्त 19ला चुकलं. आणि तिन्ही निवडणुकांमध्ये शेवटच्या 4 फेऱ्यापर्यंत आमचा निकाल लागत असतो. तसा हा मतदारसंघ तसा काँग्रेसच्या विचाराचा असणारा मतदारसंघ. आपण बघितलं असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा दूध उत्पादक संघ असेल किंवा विविध विकास संस्था असेल, सहकाराच्या माध्यमातून हा मतदारसंघ तसा काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये आता 3ऱ्यांदा आम्ही भगवा फडकतोय. त्यामुळं ह्या लढती ह्या शेवटपर्यंत जात असतात. कालचं तुमचं भाषण व्हायरल होतंय,
अगदी आक्रमकपणे तुम्ही विजयी झाल्यानंतर भाषण केलं. कोण आडवं येते आता अशा पद्धतीनं काय इतका राग होता, काय नेमकं? राग नाही आहे. मी अजून आपल्याला सांगतो, मी प्रचाराच्या सुरुवातीलाच योगींच्या सभेमध्ये सांगितलं होतं की कोल्हापूरमधील काँग्रेसचा दहशतवाद हा संपुष्टात येणार आहे. अतिरेक केला की त्या ठिकाणी निश्चितपणे कुठेतरी त्याला लोक त्या चपराक काम करत असतात. त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष करून माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेतले सेक्रेटरी असतील, जिल्हा मध्यवर्ती सुपरवायझर असतील, जिल्हा दूध संघातील जरी आमचे संचालक तिथे आमचे माझे 2 असले तरी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये या सहकाराच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत त्या दूध डेअरीच्या सुपरवायझरच्या मार्फत दूध दूध नासायचं दूध तुम्ही काढू, तुम्ही मतदान नाही केलं, अनेक प्रकार करतात. या सगळ्या गोष्टी या मतदारसंघात चालतात. विशेष करून प्रत्येक माणसावरती दबाव आणायचा. विकास संस्थेमध्ये तुला कम मंजूर करून देणार नाही, तुला ज्याच्या आपल्या संस्थेमध्ये नोकर आहेत त्यांना परत नोकरीवर परत पाठवतो म्हणून सांगायचं आहे. या सगळ्या दबावाखाली आणले जाते आणि मी तुम्हाला सांगितले हेच राजकीय लोक आहेत, हेच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माझ्या मतदारसंघाशी निगडीत आहेत आणि याचं दबावाचं राजकारण सातत्यानं चालू असते. म्हणून माझा आक्रमकपणा आहे. शेवटी लोकांना माहिती पाहिजे की त्यांना त्या ठिकाणी जर तुम्हाला कोण दबाव टाकला तर मी त्या ठिकाणी उभा आहे. मी रस्त्यावर लढाई करणारा एक कार्यकर्ता आहे. तर कोण दबाव टाकला तर मी त्याला सक्षमपणे त्याला विरोध करण्यासाठी तयार आहे. म्हणून मी याला आक्रमकता दाखवायची होती. नाही तर मतदारांना किंवा नागरिकांना असं वाटतं की आमच्या मागे कोण नाहीच आहे. जनतेच्या मागे मी ठामपणे उभा आहे. आमदार मुंबईला जात आहे काय? नाही, आज विशेष निकाल झालेला आहे आणि एकंदरीत 10 पैकी 10 जागा महायुतीला मिळाल्यामुळं खास विमान बोलवणं म्हणजे काही चुकीचं मला वाटत नाही. खऱ्या अर्थानं राज्यातील तमाम मतदारांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं जे दमदार काम या राज्यासाठी झालं, लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. सन्माननीय मोदी साहेबांचं काम आणि त्यामुळे हा भव्य दिव्य विजय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. काय नियोजन असणार आहे? तुम्ही एकत्र जाणार आहे, कुठं जाणार आहे, काय पुढचं plan? नाही, निवडणुका म्हणल्या की निवडणुकीच्या निकालानंतर जोपर्यंत शपथविधी होत नाही तोपर्यंत साधारणतः सर्वच सदस्यांना एकत्र ठेवण्याची परंपरा असते आणि त्यामुळे त्या पद्धतीनं आम्ही आता एकत्र सगळे निघालेलो आहोत. आम्ही सर्वजण अतिशय एकजुटीनं या राज्याच्या विकासाचं काम करणार आहोत आणि उद्या शपथविधीची तारीख आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे. शपथविधीसाठी आम्ही सर्वजण असणार आहोत. आज वाढदिवस आहे, मंत्रिपदाचं गिफ्ट मुख्यमंत्री देखील वाटतंय का? काय पद्धतीचं चर्चा झाली? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून मी या ठिकाणी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. ही 3री माझी टर्म आहे आणि जरी मी गेल्या निवडणुकीमध्ये पराभूत झालो तरी मला मंत्री दर्जा देऊन राज्याची प्रमुख जबाबदारी मला देण्यात आली होती. राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून असेल आणि राज्याचा थिंक टँक मित्रा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन हे दोन्हीला मंत्री दर्जा आहे आणि त्यामुळं राज्याचं संपूर्ण काम पाहण्याची मला जबाबदारी मिळाली. जवळपास 20 वर्ष राज्याच्या या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी मी प्रयत्न करतोय. मला अनुभव आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख कार्यकर्ता किंवा जुना कार्यकर्ता या नात्यानं मला जबाबदारी मिळेल. जी काही जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देतील ती निश्चितपणे मी योग्यरित्या पार पाडेल. फक्त मंत्रीच नाही तर पालकमंत्री तुम्ही व्हावं अशा पद्धतीची हा, कार्यकर्ते कोल्हापुरात आता 5 आमदार शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. म्हणजे 3 आमदार, मी, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके आणि शिवसेनेशी अफिलिएटेड असणारे 2 आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि अशोक माने आणि त्यामुळं साहजिकच आमचा हक्क आहे त्यावर. शिवसेनेलाच पालकमंत्री पद मिळालं पाहिजे आणि म्हणून तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहोत. ज्याचे जे आमदार जास्त त्यांनाच पालकमंत्री असा एक फॉर्म्युला राहिला जिल्ह्यामध्ये. एक लक्षात घ्या, नुसतेच आमदार 5 नाहीत तर एक खासदार देखील शिवसेनेचा या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आज सत्तेमध्ये आमच्या असणारा आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार दादांचा गट यांचे फक्त एकच आमदार आहेत. बाकी आमचा 1 खासदार आणि 5 आमदार या ठिकाणी असल्यामुळं आमचा हक्क आहे आणि निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलू. आता तुम्ही चाललेलं आहे, उद्या मंत्रिमंडळ शपथविधी आहे ते मुख्यमंत्री होणार आहेत. आता चाललेलं आहे, येताना मंत्री होऊन येणार आहे. मी जसं म्हटलं तसं मी या जिल्ह्यातला एक जुना कार्यकर्ता शिवसेनेचा आणि कट्टर शिवसैनिक म्हणून मला ओळखलं जातं. माझ्या जीवनामध्ये धनुष्यबाण सोडून मी काही केलं नाही आणि अनेक अशी प्रलोभनं आली, अनेक वेळेला पक्ष सोडून मला दुसऱ्या पक्षातून निवडणुका लढवायच्या संधी मिळाल्या, पण एक प्रामाणिक आणि कट्टर शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे.
मी कधीही नेतृत्वाच्या विषयी गद्दारी केली नाही, पक्षाविषयी गद्दारी केली नाही आणि म्हणून माझा हक्क यावरती आहे. बाकी पक्ष नेतृत्वाला काम करत असताना, निर्णय घेत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करून घ्यावा लागतो आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे. थँक्यू. खासदार मुन्ना माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही लढाई 10च्या 10 म्हणजे तुमचं आता काय शब्दच नाहीत आणि याला ह्याचं श्रेय भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांना, नेते मंडळीला आणि खास करून मुन्ना माडिक साहेबांना जाते आणि आदरणीय सर्व युती धर्म एकनाथ शिंदे साहेब असतील, आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष असतील आणि सर्वच कार्यकर्त्यांचा मान सन्मान आहे, त्यांचा विजय हा. आपला निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यामध्ये जी चर्चा झाली ती खूप व्हायरल झालेली आहे. खूप चर्चा झाली ती. मी अजून बघितलं नाही, मी आत्ता ऐकलं, मी बघितलं नाही. तिन्ही नेत्यांचं आपल्यावर प्रेम आहे. आहे.